तर आपल्या जीवनात दुःख आणि संकटं असतील, वैवाहिक जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात आणि त्या गुरुमंत्रातून आपण दूर करायच्या असतात. तर सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनात संकटं असतात, दुःख असतात, विघ्न आलेले असतात. त्या विघ्न टाळण्यासाठी का होईना आपण गुरु करत असतो आणि गुरु केल्यावर आपण त्यांचे नाममंत्र करतो आणि त्याच्यातून आपल्याला या संकटातून, या दुःखातून मुक्ती भेटते, आपल्या आत्म्याला समाधान लाभते. तर या विषयावर आपला हा व्हिडिओ होणार आहे. तर आपण सेवा कशाप्रकारे करायची? तर आपल्या जीवनात दुःख आणि संकटं असतील, वैवाहिक जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात आणि त्या गुरुमंत्रातून आपण दूर करायच्या असतात. तर गुरु कोणता करायचा आणि कोणता करायचा नाही, तर आपण या ठिकाणी श्री स्वामी समर्थ हा गुरु करायचा आहेत. लाखो लोकं श्री स्वामी समर्थ या गुरूंना, या स्वामी समर्थ महाराजांना भक्ती करत आहेत आणि त्याच्यातून त्यांची संकटातून मुक्ती होत असते. तर अक्कलकोट हे उदाहरण आहे, दिंडोरी हे उदाहरण आहेत. तालुक्या लेव्हलला किंवा गावात आपल्याकडे केंद्र असतात, त्याच्यात बऱ्याचशा प्रत्येक संकटावर आपल्याला सेवा देत असतात. तर आपण नवीन असाल, दुःख असेल, संकट असेल, मार्ग सापडत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्याजवळ आला असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला संकटातून मुक्ती भेटेल आणि योग्य मार्गदर्शन भेटेल. तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, मी तुम्हाला त्याचे उत्तर नक्कीच देईल. कमेंट करून सांगा, तुमच्या जीवनात कुठली अडचण आहे, कुठलं प्रॉब्लेम आहे, काय संकट आहे, कुठले कामं होत नाही व त्याच्यावर मी पर्याय सांगेल आणि त्या कारणांचं कशामुळे हे का झालेले आहेत हे सुद्धा सांगणार आहे. तर कृपया करून तुम्ही श्री स्वामी समर्थ या मार्गाला जॉईन व्हा. मी प्रथम सांगते, तुम्ही हितासाठी का होईना स्वामी समर्थांशी जुडा. तुमचं नक्कीच कल्याण होईल आणि तुम्ही वर्षा दीड वर्षाने मला सांगाल की आमचं ताई खरंच हे कामं झालेली आहेत. तर आपण सर्वप्रथम, आपल्याला माहीत नाही राहत की आपण सेवा कशाप्रकारे करू. तर अगोदर आपल्याला ओम गणपते नमो नमः गणपतीला स्मरण करून उपासनेची सुरुवात करायची आहे. आपल्याला या ठिकाणी रोजच्या 11 माळी आणि 3 अध्याय 108 दिवस ही सेवा केल्यानंतर तुमच्या जीवनात कुठलंही कार्य तुम्ही ठरवलं असेल ते नक्कीच होईल. तर या ठिकाणी आपल्याला श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताभ्य नमः, श्री गुरुभ्य नमः या मंत्राचं स्मरण करून आपल्याला या ठिकाणी स्तवन वाचून घ्यायचे आहे प्रथम आणि मग आपण या कार्याला सुरुवात करूया. तर आपल्याला स्तवन म्हणजे सेवा करण्याच्या अगोदर स्तवन वाचायलाच हवं, त्याच्याने पुण्यफल भेटत असतं. तर रोजच्या तुम्ही 11 माळी व 3 अध्याय गुरुचरित्राचे केले तर माझं विश्वासाने सांगते मी की 108 दिवसात तुमचे कुठलंही कार्य, लग्न, आर्थिक असो किंवा वैवाहिक जीवनात कुठलंही संकट असो, हे नक्कीच दूर होईल. हा व्हिडिओ बघून कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणत्या विषयावर मी. आता आपण सेवा करायची, पण कुठून सुरुवात करायची हे कळत नाही. तुमच्या आजूबाजूस, गावाच्या आजूबाजूस किंवा तालुका लेवलला श्री स्वामी समर्थ केंद्र असेल, त्या ठिकाणी तुम्ही रक्तचंदनाची, श्री स्वामी समर्थ महाराजांची जपण्यासाठी एक रक्तचंदनाची माळ आणा, एक 20 रुपयाची. आपण या ठिकाणी फोटो आणू आणि या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र आणू. 3 अध्याय आपल्याला स्वामी चरित्रांचे रोज वाचायचे आहेत, नित्य नियम. आणि तुम्ही सेवा करण्याच्या अगोदर संकल्प करून घ्या. तर तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, तुम्ही कुणाच्या पत्नी आहेत, कुणाची मुलगी आहात, कोणाची सून आहात, हे सर्व या ठिकाणी बोलून हातात पाणी घेऊन मग हे बोला आणि संकल्प सोडा आणि त्यानंतर तुमची पुढची सेवा सुरू करा. आता तुम्ही म्हणाल की श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र कोणता आहे? तर साक्षात श्री स्वामी समर्थ गणपतीचे अवतार आहेत, म्हणून त्यांचा मंत्र श्री स्वामी समर्थ हाच त्यांचा मंत्र आहे. आणि आपले कार्य विश्वासाने आपण देवावर विश्वास ठेवून हे कार्य संकल्प करून घ्या. कार्य नक्कीच पूर्ण होईल. तुमच्या जीवनातील अडचणी नक्कीच दूर होतील. तुम्हाला विश्वास भेटेल. रोजच्या तुम्ही उठा बसता 24 घंट्यातून 11 माळी केल्या तरी चालतील. या ठिकाणी कुठलाही बंधन नाही, कुठलेही या ठिकाणी अडचण नाही. तर आपण रात्रीसुद्धा, सकाळी, दिवसा, जेवणानंतर, जेवणाच्या आधी कुठल्याही प्रकारची ही सेवा करू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्या श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.